नमस्कार. मी श्रीनिवास फडणीस. सध्या आपण 8 दिवस बघतोय की नीटचा पेपर फुटल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देश हादरून गेला आहे. आणि परवा ह्या 1-2 दिवसामध्ये राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, गोवा असेल, दिल्ली असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. खरं पाहिलं तर या शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्येचं माहेरघर समजणाऱ्या शहरामध्ये एक काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. नीट परीक्षेसाठी ग्रामीण भागातून येणारे शेतकरी शेतमजुरांची मुलं की जे एक वेळेसचं जेवण करून आपलं भविष्याच्या पाठीमागं लागतात आणि आपलं भविष्य घडवण्यासाठी शहरामध्ये येतात, क्लासेस लावतात, अभ्यास करतात. या सगळ्या स्वप्नांची माती काही मोजक्या लोकांनी केली आहे. आणि या लोकांना आता CBIनं रडारवर घेतलं आहे. लातूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, या ठिकाणी छापे टाकून त्या लोकांना पकडण्यात CBIला यश आलं असलं तरी कठोर चौकशी करून कठोर शिक्षा होणं खूप गरजेचं आहे. कारण हुशार, मेहनती आणि कष्टाळू जे विद्यार्थी आहेत त्यांना न्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि पैशाच्या जोरावर, पैशाचा माज दाखवून बरेच लोक यामध्ये इन्व्हॉल्व झाले. पण सत्य समोर यायला वेळ लागतो, पण एक दिवस सत्य समोर येतं. आणि अशा विद्यार्थ्यांची स्वप्न जे अपूर्ण राहिली आहेत, ह्या गोष्टीला पूर्णविराम देऊन जे खरे विद्यार्थी आहेत, जे खरं मेहनतीनं अभ्यास करत आहेत, त्यांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे. आता या नीट परीक्षेमध्ये शिक्षा व्हावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, पण नेमका आरोप जर सिद्ध झाला, पक्के पुरावे जर झाले, तर काय शिक्षा असू शकते? तर भारतामध्ये परीक्षेचा पेपर फोडणं हा एक गंभीर गुन्हा मानला गेला आहे. यासाठी 2024पर्यंत वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे कायदे होते. पण केंद्र सरकारनं फेब्रुवारी 2024पासून एक कडक राष्ट्रीय कायदा आणला आहे. त्या कायद्याचं नाव आहे सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांना प्रतिबंध कायदा 2024. आणि या कायद्यानुसार आणि भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत आरोपीला शिक्षा होऊ शकते. वैयक्तिक आरोपासाठी शिक्षा किंवा पेपर लीक करणं, जर वैयक्तिक सहभाग असेल, तो जर सिद्ध झाला तर त्याला कमीत कमी 3 ते 5 वर्षापर्यंत जेल होऊ शकते आणि दंड कमाल 10 लाखापर्यंत आकारला जाऊ शकतो. संघटित जर गुन्हेगारी असेल, यामध्ये जर एखादी टोळी असेल, संस्था असेल किंवा क्लास चालवणारे कोचिंग सेंटर्स असतील किंवा ते मिळून एखादी त्यांची संघटना असेल, तर अशांनासुद्धा कायद्यामध्ये शिक्षेमध्ये विशेष तरतूद आहे. कमीत कमी यांना 1 कोटीचा दंड आहे जर आरोप सिद्ध झाले तर. आणि 1 कोटीचा दंड आणि जवळपास 5 ते 10 वर्षाचा कारावास या ठिकाणी त्यांना होऊ शकतो. जर परीक्षा घेणारी जी काही संस्था आहे आणि ही जर दोषी आढळली परीक्षा घेणारी संस्था, तर त्यांना 1 कोटीपर्यंत दंडाची तरतूद आहे. आणि त्या परीक्षेचा संपूर्ण जो काही खर्च आहे तो त्या संस्थेकडून घ्यायचा आहे. आणि त्यांना जवळपास 4 वर्षापर्यंत कोणत्याही सार्वजनिक परीक्षेवर घेण्यासाठी न्यायालय बंदी आणू शकतं. शक्यतो याच्यामध्ये नॉन बेलेबल गुन्हा दाखल होऊ शकतो. जवळपास त्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार आरोपीला सहसा जामीन मिळणं कठीण असतं. एखाद्या वेळेस त्या गुन्हेगाराची गुन्हेगारी सिद्ध झाली तर आरोपीची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार तपास यंत्रणेला देण्यात आले आहेत. आता महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश यासारख्या राज्याचे स्वतःचेही अंतर्गत काही कडक कायदे आहेत. हे कडक कायदे जरी असले तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे हे लोक यांना या शिक्षेनं काही फरक पडणार नाही.
त्यांना कडक अशी शिक्षा होणं खूप गरजेचं आहे की येणाऱ्या काळामध्ये हा गुन्हा करत असताना त्यांनी 10 वेळेस विचार करावा. कारण एखाद्याचं जीवन, एखाद्याचं भविष्य त्या संस्थेवर अवलंबून असतं आणि अशी काही समाजातले काही मोजके लोक जर एकत्रित येऊन हा गुन्हा करत असतील तर कृपया त्यांच्या भविष्याशी आपल्याला काही खेळण्याचा अधिकार नाही. म्हणून अशा प्रकारे ह्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक शिक्षा व्हावी. धन्यवाद.